डॉक्टर विजय मांटे, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, प्रताप कॉलेज ऑटोनॉमस, अमळनेर. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था, जो स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा घटक आहे, आणि त्याचप्रमाणे बी आणि बी कॉमच्या सर्व वर्षांना विषय शिकवला जातो. आपल्याला माहित आहे की जी भारतीय अर्थव्यवस्था आहे, नुकतंच आपण जर वर्ल्ड रँकिंग बघितलं जीडीपी मध्ये, पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या याच्यावरती, तर आपण 4थ्या क्रमांकावर गेलो. USA, चायना आणि जर्मनी नंतर भारतीय अर्थव्यवस्था, जो आपला व्हॉल्यूम आहे जीडीपीचा, या संदर्भामध्ये 4थ्या क्रमांकावर उभी आहे. पण तरी सुद्धा आज आपण बघतो की भारतीय अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. तर या अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत प्रमुख, याची चर्चा आपण आजच्या तासामध्ये करणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपण फ्युचर्स किंवा त्याची गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन इकॉनॉमी, we will discuss. We are going to learn characteristics of Indian economy. We will see features one by one. Why we are calling developing economy to India a Indian economy? Because it is still progressing in terms of income, infrastructure, industrialization and human development. या पॅरामीटरवरती आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था. ते 3 किंवा 4 प्रकार आपण पाडतो: डेव्हलप इकॉनॉमी, डेव्हलपिंग इकॉनॉमी, अंडर डेव्हलप इकॉनॉमी. यामध्ये आपण मोजमाप करत असतो. तर मला वाटतं अनडेव्हलप इकॉनॉमी, विकसित अर्थव्यवस्था सुद्धा एक प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण जी काही वैशिष्ट्ये याच्यामध्ये बघणार आहोत, त्या वैशिष्ट्यांची चर्चा आपण इथे करणार आहोत. तर डेव्हलपिंग इकॉनॉमी यासाठी आपण भारतीय अर्थव्यवस्थेला म्हणतो तर मॉडरेट पर कॅपिटा इन्कम. आपलं पर कॅपिटा इन्कम आजही जर आपण बघितलं विकसित देशांशी तुलना करता, तर हे वाढलेलं नाहीये. आपल्याला त्यात ग्रोथ दिसते, पण आज $2,500 ते $3,000 दरम्यान आपलं पर कॅपिटा इन्कम आहे, की जे चायना आणि USA यापेक्षा खूप कमी आहे. रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ आफ्टर 1990 रिफॉर्म्स. आपल्या विकासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली 1991 नंतर, जेव्हा आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं, नवीन सुधारणा स्वीकारल्या. आपण LPG सुरू केलं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. अर्थव्यवस्था ओपन केली, नवीन उद्योग धंदे या ठिकाणी आले, नवीन इंडस्ट्री झाल्या, नवीन FDI आली, बँकिंग सेक्टरमध्ये रिफॉर्म झाल्या, आपल्या बॅलन्स ऑफ पेमेंट्स मध्ये करेक्शन आलं. यामुळे आपण असं म्हणूया की आपला जीडीपी जर आपण बघितला 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 50 पासून 80 पर्यंत 3 ते 3.5%, आणि त्याला हिंदू ग्रोथ रेट असं म्हटलं जायचं. 1980 ते 2000 पर्यंत 5 ते 5.5% आपला ग्रोथ रेट होता, त्याला न्यू हिंदू ग्रोथ रेट असं म्हटलं गेलं. पण नंतर बघतो आपण की 95 नंतर 97 नंतर ज्या काही सुधारणा झाल्या, आपला अर्थव्यवस्था दर हा 8-9% गेला. आज जरी तो 7%, 6.5% असला तरी 10% तो ग्रोथ रेट गेलेला आहे. आणि म्हणून रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ आफ्टर 1990 रिफॉर्म्स आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये झालं आपल्याला दिसतं. एक्सपॅन्शन ऑफ इंडस्ट्री अँड सर्व्हिस सेक्टर्स. खरं तर विकासाचा टप्पे जर आपण बघितले तर आधी ऍग्रिकल्चर सेक्टर डेव्हलप व्हायला पाहिजे. त्यातली पॉप्युलेशन ट्रान्सफॉर्मेशन झाली इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये, तर मग आपल्याला इंडस्ट्रियल सेक्टर डेव्हलप व्हायला पाहिजे, सर्व्हिस सेक्टर व्हायला. पण आपण तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर आजही सर्व्हिस सेक्टर डेव्हलप झालेलं आहे, इंडस्ट्रियल त्या मानाने कमी आहे, नंतर ऍग्रिकल्चर आहे. पण विस्तार झालेला आहे त्याच्यामध्ये, आपल्याला असं दिसून येतं. इन्क्रीजिंग अर्बनायझेशन, अराउंड 50%, 45 to 50% population living in urban areas today also in India. So increasing urbanization हे आपल्याला दिसून येतं. शहरामध्ये जी लोकसंख्या वाढते याची वाढ आपल्याला दिसून येते. इंडिया इज मुव्हिंग फ्रॉम ट्रॅडिशनल इकॉनॉमी टू अ मॉडर्न इकॉनॉमी. आपण पारंपरिक अर्थव्यवस्थेकडून
आधुनिक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत किंवा वळलेला इंडिया असं आपल्याला याच्यामध्ये दिसतं. तर थोडक्यामध्ये जर आपण बघितलं तर डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणून आपल्याला फीचर्स दिसतात. मिक्स इकॉनॉमी जर आपण याच्यामध्ये बघितलं, सिस्टीम मिश्र अर्थव्यवस्था जिथं बोथ सेक्टर्स आर वर्किंग कोएक्झिस्टली, दॅट इज प्रायव्हेट सेक्टर अँड पब्लिक सेक्टर, दोन्ही सोबत काम करतात. आणि पब्लिक सेक्टरचे एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं, स्टेट बँक ऑफ इंडिया इज द बिगेस्ट बँक विथ द पब्लिक सेक्टर. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही एक पब्लिक सेक्टरची कंपनी सांगता येईल, भेल सांगता येईल. प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, टाटा ग्रुप आहे. दी गव्हर्नमेंट कंट्रोल स्ट्रॅटेजिक इंडस्ट्रीज, प्रायव्हेट फर्म्स ऑपरेट इन द मोस्ट अदर सेक्टर्स. ठीक आहे, व्यूहरचना आहे दोन्ही सेक्टरला हाताळण्याची, तर हे आपल्याला याच्यामध्ये दिसतं. ऍग्रिकल्चर डॉमिनन्स आपल्याला दिसून येतं, हे एक वैशिष्ट्य सांगता येईल. कृषी क्षेत्रामध्ये वर्चस्व आहे, ॲग्रोबेस इकॉनॉमी आहे. आता जरी आपण बघितलं तर नियर अबाउट 60% पॉप्युलेशन डिपेंड अपॉन ॲग्रिकल्चर सेक्टर, बट देर इज अ कॉन्ट्रावर्सी because only 15% contribution in the GDP of Indian economy by agriculture sector, but their dependence upon is large. पण डॉमिनन्स आहे, कारण रॉ मटेरियल्स इंडस्ट्रियल सेक्टरला पुरवण्यामध्ये कृषी क्षेत्राचं महत्व आहे. फूड सिक्युरिटीमध्ये ऍग्रिकल्चर रोल प्ले करत आहे. यामध्ये राईस असेल, बीट्स असेल, कॉटन असेल, हे क्रॉप्स आपल्याला ऍग्रिकल्चरमध्ये दिसून येतात. आणि 60% लोकसंख्या, लार्ज शेअर ऑफ रुरल पॉप्युलेशन डिपेंड्स ऑन ऍग्रिकल्चर. आणि ऍग्रिकल्चर डॉमिनन्स जरी असला पण तरी आपण प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये जगाशी तुलना करता खूप मागे आहोत. काही पिकांची प्रोडक्टिव्हिटी सोडली तर डिफरन्स मोठा आहे. आजही आपण बघितलं की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 20% इरिगेशन फॅसिलिटीज ऍग्रिकल्चर सेक्टरला उपलब्ध आहे एकूण जमिनीच्या. आणि नॅशनल लेवलला सुद्धा प्रमाण 45%. 50% लँड ही ड्राय आहे, विच आर अवेलेबल फॉर क्रॉपिंग कल्टिव्हेशन, असं आपण त्याला म्हणू शकतो. पुढे आपण जर पाहिलं तर पॉप्युलेशन प्रेशर आपल्याला दिसून येतं. इंडिया हॅज अ व्हेरी लार्ज पॉप्युलेशन विच क्रिएट्स प्रेशर ऑन रिसोर्सेस, एम्प्लॉयमेंट, हाऊसिंग अँड पब्लिक सर्व्हिसेस. शहर असू द्या ग्रामीण असू द्या, बेरोजगारी आहे, घरांचा तुटवडा आहे, सार्वजनिक सेवा ज्या आहेत, पिण्याचं पाणी असेल, आरोग्य असेल, एज्युकेशन असेल, या संदर्भामध्ये क्वालिटी त्या प्रमाणात मिळत नाही. आणि म्हणून आता रिसेंटली आपण 2025 मध्ये तर याला क्रॉस केलाय, चायनाला क्रॉस केलाय, जगामध्ये 1 नंबरची लोकसंख्या. 17% शेअर्स आपला हा वर्ल्ड पॉप्युलेशन मध्ये आहे, मोस्ट पॉप्युलेशन कंट्री. आणि केस ड्यू टू पॉप्युलेशन ग्रोथ आपला ग्रोथ होते, एक समस्या आहे. आणि म्हणून बेरोजगारी, दारिद्र्य आणि नैसर्गिक संसाधनावर आणि जमिनीवर होणारा तुकडीकरण त्यावर येणारा दबाव, हे वैशिष्ट्य आपल्याला या अर्थव्यवस्थेचं आपल्याला सांगता येईल. लो पर कॅपिटा इन्कम, मला आधीच मी सांगितलं की रुपीज मध्ये जरी 2 लाख 3 लाख रुपये पर कॅपिटा इन्कम दिसत असलं तरी सुद्धा वेन वी आर कम्पेअरिंग टू डेव्हलप कंट्रीज, आपल्याला दिसून येते की आपलं $2700 दरवर्षी आकडेवारीत असते. तुम्ही बघू शकता गुगलवरती, $2700 हे आपलं उत्पन्न आहे. $3000 जरी धरलं तर 2.5 लाख रुपये उत्पन्न आपण बघू शकतो. 90, 80, $85 जर $1 उत्पन्न घेतलं तर. बिकॉज आपण कसं करतो पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न, तर आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येनं बघतो. आणि मध्ये कमी येण्याचं कारण काय की लार्ज population in India, number of population, we have approximately 145 crores today. म्हणून लार्ज पॉप्युलेशन सांगताय, अनइक्वल इन्कम डिस्ट्रीब्युशन, आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक इनइक्विलिटी आपल्याला दिसून येते. उत्पन्नाचं असमान वितरण झालेलं आहे. काही लोक खूप श्रीमंत आहेत, काही लोक गरीब आहेत. रिच पीपल बिकेम विल रिच आणि गरीब होतोय. अंडर एम्प्लॉयमेंट इन ऍग्रिकल्चर सेक्टर, सोपे करायचे, डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट आपण त्याला म्हणतो. सर्वजण शेतीत आहे, प्रत्येकाला जातो शेती करतोय, प्रत्यक्षात तो शेतीमध्ये 2 लोकांची आवश्यकता आहे, 4 लोक काम करत आहेत. आणि असं असलं तरी सुद्धा आपण बघतो की
आपलं पर कॅपिटा इन्कम हे वाढत चाललेलं आहे रिसेंट इयर्समध्ये ड्यू टू इकॉनॉमिक ग्रोथ. कारण आपला नॅशनल इन्कमचा आकडा वाढतोय हे आपल्याला याच्यामध्ये दिसतंय. त्याच्यानंतर इन्कम इनइक्विलिटी, अनइक्वल इन्कम डिस्ट्रीब्युशनचा परिणाम म्हणून आपल्याला उत्पन्नामध्ये विषमता दिसते. देर इज अ लार्ज गॅप बिटवीन रिच अँड पुअर पीपल इन इंडिया बिकॉज अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ, differences in education, regional development differences. Urban areas are generally richer than rural areas. ते दिसतंय आपल्याला. काही लोक आयटी सेक्टरमध्ये काम करतात, त्यांना वर्षाला महिन्याला 5 लाख, वर्षाला 60 लाख, 1 करोड, 2 करोडचं पॅकेज. आणि काही लोक जे रुरल एरियामध्ये काम करतात त्यांना दिवसाला 300 रुपये, 200 रुपये, त्यातही लेडीज लेबर असेल तर 100 रुपये, 200 रुपये अशी मजुरी मिळते. तर देअर इज अ लार्ज गॅप बिटवीन रिच अँड पुअर पीपल इन इंडिया हे आपल्याला याच्याकडे दिसून येतं. अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी आणि अंडर एम्प्लॉयमेंट, आपण त्याला म्हणू की अर्ध बेरोजगारी आहे किंवा बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे. मेजर प्रॉब्लेम आहे हा इंडियन इकॉनॉमीमध्ये. त्यामध्ये वेगळे प्रकार आहे. डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हटलं तुम्हाला मी, इन एग्रीकल्चर छुपी बेरोजगारी म्हणतो. एका घरामध्ये जर 10 एकर शेती आहे तर तो एक व्यक्ती किंवा 2 व्यक्ती ती शेती करू शकतात, प्रत्यक्षात 4 लोक तिथे काम करतात. तुम्ही जर विचारलं तर ते सांगतात की आम्ही शेती करतो, बट ऍक्च्युअली ते आर इन अनएम्प्लॉयमेंट सिच्युएशन, ते बेरोजगारीच्या अवस्थेत. काय तिथे गरज नाही, तिथे एक माणूस 10 एकर शेती करू शकतो किंवा तेवढी बिघे शेती करू शकतो. इतरांना आपण जर इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये ट्रान्सफर केलं किंवा इतर क्षेत्रामध्ये हरवलं, एम्प्लॉयमेंट मिळाली तर इथे अजून उत्पन्न वाढू शकतं. सीझनल अनएम्प्लॉयमेंट आहे, हंगामी बेरोजगारी आहे. हंगामाच्या काळात ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम उपलब्ध होणे. शिक्षित बेरोजगारी, एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट, दिस इज अ ड्यू टू रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ अँड स्लो जॉब क्रिएशन इन सम सेक्टर्स, हे आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. इम्पॉर्टन्स ऑफ द सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्राचं महत्व आपण बघतो की आजही 55 ते 60% कॉन्ट्रीब्युशन हे सर्व्हिस सेक्टर, ज्यामध्ये बँक असेल, इन्शुरन्स असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, स्पोर्ट असेल, या क्षेत्राचं महत्व आहे. आयटी असेल, कम्युनिकेशन असेल, तर लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर आहे. आपण जर बघितल्यामध्ये इन्फोसिस असेल किंवा टाटा कन्सल्ट, TCS असेल, तर हे आपला एक ग्लोबल आयटी आपल्याला मदत करतात. आपण एक्सपोर्ट करतो सर्व्हिसेस. सर्व्हिस सेक्टरचं महत्व आपल्याला सांगता येईल. आपल्याला लक्षात ठेवायचं की आपला जो बॅलन्स ऑफ पेमेंटचा व्यवहार तो की आपला जो हिशोब असतो, आपण किती निर्यात करतो, किती आयात करतो, किंवा सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवा, त्यात सेवांचं पारडं जड आहे. सेवांची निर्यात जास्त असल्यामुळे आयातीपेक्षा आपला BOPची डेफिसिट आपल्याला कमी दिसते. तर मला वाटतं खूप महत्व आहे सर्व्हिस सेक्टरचं, विशेषतः आयटी सेक्टरचा यामध्ये उल्लेख करता येईल. इकॉनॉमिक प्लॅनिंग, आफ्टर इंडिपेंडन्स इन 1947 इंडिया अडॉप्टेड इकॉनॉमिक प्लॅनिंग टू प्रमोट डेव्हलपमेंट. समाजवादाचा प्रभाव, स्वातंत्र्यवाद आणि नेहरूंनी समाजवादी विचारसरणीचा प्रभाव नियोजन स्वीकारलं. पंचवार्षिक योजना सुरू केल्या, 12 पंचवार्षिक योजना झाल्या आणि आपण आता नीती आयोग आणलाय. एक व्यूहरचना होती की आपण कुठल्या मार्गाने पुढे जायचं. आणि सेकंड 5 इयर प्लॅन तुम्हाला माहित आहे की ज्या हेवी इंडस्ट्रीज त्याला आपण महत्व दिलं, एक बेस तयार झाला, इंडस्ट्रियलायझेशन झालं, अनेक संकट आली, पुढचं डेफिसिट झालं. 3ऱ्या योजनेमध्ये युद्ध आली, नंतर हरित क्रांती आली, आणि अशा रीतीने आपण एक प्लॅनिंग केलं. पहिल्याच योजनेमध्ये ऍग्रिकल्चर मध्येच आपण बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट केली. भाकरा नागर असेल, दामोदर व्हॅली असेल, किंवा इतर जे काही प्रकल्प आहे महत्वाचे इरिगेशनचे ते हाती घेतले. इंडस्ट्रीयलमध्ये ज्या बेसिक इंडस्ट्री, सिमेंट असेल, कागद असेल, आयर्न असेल, या इंडस्ट्रीजला आपण महत्व दिलं आणि आपण बऱ्यापैकी पुढे गेलो. पण पब्लिक सेक्टरमध्ये आपण बँकांनाही इंदिरा गांधीने त्याचं राष्ट्रीयकरण केलं. पण 1980 नंतर पब्लिक सेक्टरमध्ये चलता ही प्रवृत्ती आणि नंतर वाढलेली डेफिसिट, वाढलेलं इन्फ्लेशन, निर्माण झालेलं फॉरेन करन्सीचे तुटवडा, आणि यातून मग आपल्याला नवीन आर्थिक धोरण त्याचे शिल्पकार मनमोहन सिंग स्वीकारावं लागलं. ते सगळं आपल्याला दिसतंय. आपल्याला आपण जरी बघितलं असतो आपलं दारिद्र्य कमी झालेलं आहे, आपलं उत्पादन वाढलेलं आहे आणि आपण संतुलित विकासाकडे भर दिला आहे. पण तरी आज काही राज्य मागे आहेत. पण गव्हर्नमेंट ट्राय टू रिड्यूस इनबॅलन्स इन द कंट्री, आणि ते चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. म्हणून आर्थिक नियोजन एक वैशिष्ट्य आपल्याला आपल्या याचं सांगता येईल. दारिद्र्य, जे काही महत्वाचे बेसिक सायलेंट फीचर्स आहेत
ह्याच्यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी आणि आर्थिक विषमता. मला वाटतं दारिद्र्य म्हणून बेरोजगारी आणि बेरोजगारी म्हणून दारिद्र्य हे एकमेकाचं क्लोज आहे, भावासारखी किंवा बहिणीसारखी. पण जो इकॉनॉमिक ग्रोथ आहे, तर आपल्याला ही इकॉनॉमिक ग्रोथ दिसत असली तरी सुद्धा दारिद्र्य ही एक समस्या आहे आपल्याकडे. आजही 20% लोक दारिद्र्य शेखर होत सापडून अनेक कमिट्या आल्या, उत्पन्न निकष घेतला, उपभोग निकष घेतला, पर डे कंजम्पशन असेल किंवा खर्च असेल, तेंडुलकर समितीपर्यंत. परंतु काळाच्या ओघात इन्फ्लेशन झाल्यामुळं तो क्रायटेरिया बदलत गेला. पण अनेक योजना सुद्धा यामध्ये आणल्या गेल्या. मनरेगा सारखी योजना होती, त्याचं नाव आता नुकतंच बदललंय बजेटमध्ये. पब्लिक डिस्ट्रीब्युशन बजेटच्या आधीच पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, फुल सिक्युरिटी दिलेली लोकांना. त्याच्यामुळे आपण थोडंसं इम्प्रुव्हमेंट करतोय लिव्हिंग ऑफ स्टँडर्डमध्ये. मला वाटतं हे वैशिष्ट्य जे आहे हे राहू नये. लोकांना जर त्याची क्षमता वाढवायची असतील, आम्हाला तसं म्हटल्याप्रमाणे, तर दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना तर हव्याच, पण त्यांना क्वालिटेटिव्ह एज्युकेशन, हेल्थ फॅसिलिटीज, इतर गोष्टी दिल्यात. आपण निश्चित अजून पुढे जाऊ आणि त्यामुळे ह्युमन डेव्हलपमेंटचा रोल हा नॅशनल GDP मध्ये प्ले होईल. त्याला वेळ लागेल थोडा, पण दारिद्र्य ही खरंच समस्या आहे, त्याचं हे केलं पाहिजे आणि दूर करण्यासाठी हे आहे. रिजनल इम्बॅलन्स आहे, वी ऑलरेडी डिस्कस. युनिफॉर्म अक्रॉस नाही रिजन मध्ये, ठीक आहे. काही राज्य, तामिळनाडू असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, गोवा असेल, ठीक आहे, ही राज्य डेव्हलप आहे. महाराष्ट्र तुमच्या माहितीसाठी आपला 15% नॅशनल इन्कम मध्ये कॉन्ट्रीब्युशन करतो. सहकारामध्ये बऱ्यापैकी वर्चस्व आहे. महाराष्ट्राचा GDP 1 नंबरला आहे असं म्हणूया. मुंबई फिनान्शियल कॅपिटल हे त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. आणि काही राज्य मात्र खूप गरीब आहे. बिहार अलीकडच्या काळात प्रोग्रेस केली असली तरी बिहार, MP नाही केलेली आहे. परंतु ही राज्य बिमारो राज्य, ओरिसा असेल, नॉर्थ ईस्ट मधली काही स्टेट असतील, ही राज्य आजही आपल्याला काय दिसतात, एवढी डेव्हलप दिसत नाही कम्पेअर टू अदर स्टेट्स. तर ही एक पॉलिसी गोल आहे आपलं की हे कसं कमी करता येईल, प्रादेशिक असमतोल कसा कमी करता येईल, हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. तर थोडक्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की द इंडियन इकॉनॉमी हॅज युनिक कॅरेक्टरिस्टिक. कोणकोणती वैशिष्ट्य सांगता येईल महत्वाची आपल्याला याच्यामध्ये? ऍग्रिकल्चर डिपेंडन्स किंवा डॉमिनन्स ऑफ ऍग्रिकल्चर. कृषी क्षेत्रावरला भार आहे. नुसता कृषी क्षेत्रावर भार नाही तर मान्सूनवर पण डिपेंड आहे. दोन्ही क्षेत्र बराबरीने काम करत आहे. खाजगी क्षेत्राचा अलीकडच्या काळामधला रोल वाढलेला आहे 1991 नंतर. बोथ सेक्टर्स हे सोबत काम करत आहेत, पब्लिक सेक्टर अँड मिक्स इकॉनॉमिक स्ट्रक्चर दिसतं. पॉप्युलेशन प्रेशर आहे, लोकसंख्येचा दबाव. आजही आपण बघितलं तर लोकसंख्या वेगानं वाढते, कारण जो ग्रोथ रेट तो जास्त आहे. सर्व्हिस सेक्टरची वाढ होते, हा फुगवट आहे. खरं तर आधी इंडस्ट्रियल सेक्टर वाढला पाहिजे, परंतु सर्व्हिस सेक्टरमध्ये बऱ्यापैकी वाढ आपल्याला दिसते. विशेषतः IT सेक्टर. पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट आणि इनइक्विलिटी ही बेसिक सायलेंट फीचर्स आपल्याला दिसतात. ही दूर झाल्याशिवाय आपण डेव्हलप होणार नाही. प्रत्येक देशामध्ये दारिद्र्य आहे, पण भारतामध्ये आपण बघतो की प्रमाण कमी होत आहे अलीकडच्या काळामध्ये, पण इनइक्विलिटी वाढते. इनइक्विलिटी यासाठी वाढते की काही लोक खूप श्रीमंत आहे, काही गरीब आहे. मग कॅपिटलिझम स्वीकारलं, सेल्फ अर्थानं आपण प्रेरणेनं काम करतो, त्यामुळे इफिशियन्सीवरती तुम्हाला उत्पन्न मिळतं आणि प्रत्येकाच्या वारसा हक्काने मिळालेलं उत्पन्न ते जपण्याचा, हवं तसं खर्च करण्याचा आणि आपल्या वारसाकडे ट्रान्सफर करण्याचा अधिकार असल्यामुळे आपण बघतो की हे सगळं दिसून येतं. लक्षात घ्यावं लागेल की ही सगळ्या समस्या असल्या तरी एका बेसवर आपण मध्ये पुढे जातोय आणि त्याच्यामध्ये आपली इकॉनॉमीने गेल्या 2 वर्षात इंग्लंड जपानला मागे टाकून 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि लवकरच आपण 3ऱ्या क्रमांकाकडे जर्मनीला मागे टाकून जाऊया असं सरकार म्हणत आहे. बघूया, परंतु त्याबरोबरच नॅशनल इन्कम वाढल्यापेक्षा ते पाझरणं लोकांमध्ये महत्वाचं. हे वैशिष्ट्य आपल्याला कामात येतील. यात असे मुद्दे विस्तृत चर्चा केली, परंतु ही वैशिष्ट्य ही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या अर्थव्यवस्थेचे 3 तर सायलेंट आहेत: पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट अँड इकॉनॉमिक इनइक्विलिटी. ऍग्रिकल्चर, पॉप्युलेशन, सर्व्हिस सेक्टर हे त्या ओघानं आलं. ते जनरली आपल्याला सांगता आलं की आपली भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे. आणि रिसेंटमध्ये तुम्हाला आकडेवारी सुद्धा मिळते. पर कॅपिटा इन्कम किती, नॅशनल इन्कम किती, आपला ग्रोथ रेट किती, सर्व्हिस सेक्टरचा ग्रोथ रेट किती, कॉन्ट्रीब्युशनची आकडेवारी.
ही भारतीय अर्थव्यवस्थेची तुम्हाला माहीत असली पाहिजे. त्या संदर्भात गव्हर्नमेंटची पॉलिसी, गव्हर्नमेंटचे जर बजेट, फिस्कल पॉलिसी, आरबीआयची जरी मॉनिटरी पॉलिसी, या बोथ पॉलिसी जर तुम्हाला माहीत असतील तर मग तुम्हाला इकॉनॉमिक प्लॅनिंग कसं काम करतं किंवा सरकार काय काम करतं आणि इकॉनॉमी कशी डिपेंड आहे, कशी फॉरेनशी जुळलेली आहे हे आपण आताच्या युद्धात बघतोच आहोत. तर मला वाटतं मित्रांनो, आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, वी हॅव सीन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन इकॉनॉमी ॲज अ डेव्हलपिंग इकॉनॉमी, मिक्स इकॉनॉमी बघितलेली आहेत. बाकीचं जे आहे पुढच्या तासामध्ये बघू. तोपर्यंत बाय बाय. आपण लवकरच